फ्रेंड्स, कशा आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, मी आज एक व्हिडिओ पाहिला आणि मला अक्षरशः लाज वाटली. तेव्हा माझ्या बाजूला कोणी नव्हतं बरं का, मीच व्हिडिओ पाहत होती. मला वाटलंच आहे ह्या लोकांचं कधी पण म्हणजे असं कोणतरी रोस्टिंग करत असतं, तर चल बघूया आपण. आणि तिथे लिहिलं होतं प्रँक. तर चला आपण बघूया म्हणून मी बघायला स्टार्ट केली. तर त्या विनायक पप्पी चुरेची बायको अशी पलंगावर पडलेली होती मोबाईलमध्ये. म्हणजे यांचं काहीतरी होतं, काहीच भांडण बिंडण झालं असेल. कधी पण हे लोक बेडवर लोळतच असतात, दोघं नवरा बायको. म्हणजे प्रँक करतात लोकांना, पण जे मजा घ्यायला येतात त्यांना प्रँकच्या ऐवजी मजा एंटरटेनमेंट होते. तर आज पण असंच झालं. एक व्हिडिओ मला आला प्रँक म्हणून, बघूया काय प्रँक आहे. म्हणजे आजकाल पुष्कळ लोक प्रँक करतात ना. ही रागवली होती नवऱ्यावर आणि नवरा आला आणि त्याने तिथेच पॅन्ट काढली. तर मला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही प्रँक करत असाल आणि तुझा नवरा तिथे पॅन्ट काढतोय, पागलसारखं पॅन्ट काढतोय तो, तर तुला तो व्हिडिओ एडिट करायला पाहिजे होता. ते पॅन्ट काढताना तो त्याचे मधलं ते काय म्हणतात त्याला, ते घालून अंडरवेअर घालून तर तिथे उभा आहे. कुठली पण असो अंडरवेअरच असते ती, पॅन्ट नसते. अंडरवेअर म्हणजे मध्ये घालायची वेअर. सो पॅन्टच्या मध्ये घातलेली ती अंडरवेअर. तर तू त्याच्यामध्ये पण व्हिडिओ त्याला दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी पॅन्ट घातली आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढी अश्लील हरकती केली. मी कमेंट बघितल्या तिथे जाऊन. तर एवढ्या म्हणजे लोक, म्हणजे काही लोकांना पसंत झालं. म्हणजे त्या थर्ड क्लास जी असतील सबस्क्रायबर, त्यांना ते आवडलं असेल. पण काही जे चांगले घरची लोक आहेत ना, त्यांनी म्हटलं की तुमचा हा व्हिडिओ बघून आज आम्ही तुमचं चॅनलला सोडत आहोत, असं सुद्धा काही लोकांनी कमेंट केली. पागलसारखे लोक. म्हणजे तुम्हाला व्ह्यूज आणि सबस्क्राईब भेटण्यासाठी असे फालतूचे व्हिडिओ करता का तुम्ही? जर एखादं फॅमिली एकत्र बसून जर रात्रीचे, आजकाल काय केबल कोणी घेत नाही, डिश काही नको, एक यूट्यूब म्हणजे मोबाईल डेटा रिचार्ज केला तर सगळ्या लोकांच्या मोबाईलमध्ये होतं, किंवा वायफाय असेल तर वायफाय थ्रू सगळं टी व्हीवर पण लावता येतात आणि एकत्र बसून बघतात. आणि जर असा व्हिडिओ आला तुमचा आणि जर एखाद्या स्टुडंट म्हणजे लहान मुलांनी हा व्हिडिओ बघितला आणि जाऊन अशा कुणाला क्लासमध्ये अशा पोरी लोकांना पप्प्या बिप्प्या दिला, तर तुम्हाला घरी प्रिन्सिपलचा कॉल तर नक्कीच येणार आहे. कारण हा जो विनायक पप्पी चुरे जो आहे त्याचा व्हिडिओ मी बघितला तर मला एवढं घाण वाटलं. तो तिच्या अंगावर असा बसला होता की बापरे. एक प्रायव्हेट लाईफ असते नवरा बायकोची, तीसुद्धा त्यांनी म्हणजे दाखवून टाकली. एवढी घाण व्हिडिओ होता तो. आता तो त्यांच्या चॅनलवर दिसत नाही आहे मैत्रिणीनो. पण मलाच लाज वाटली ह्या विनायक पप्पी चुरेची. डोकं हाय काय नाही, बायकोवर किती पप्प्या दिल्या त्याने. अरे तुमचं पर्सनल आहे ते लोकांना नाही दाखवायचं असतं. तू पप्पी दे बायकोला. तुला नाही म्हटलंय का विनायक पप्पी चुरे? तुला नाव तर मस्त ठेवलंय मी, पप्पी चुरे. चुरचूर म्हणजे थोडं देऊन पप्पी करत असतो. किती पप्पी दिल्या? लाज वाटते की नाही? एवढ्या पप्प्या द्यायच्या आणि शेवटी लाईट बंद करून त्या बायकोच्या अंगावर पडला. तेव्हा ती बाई म्हणते मी ते शूटिंग करते आणि तू म्हणतोय हा व्हिडिओ टाकायचा नाही आणि तिने टाकला. म्हणजे तिची हिंमत बघ आणि तुझी हिंमत बघ. किती थर्ड क्लास आहे तुमचे विचार. एक प्रँक म्हणून दाखवून तुम्ही त्याच्या नावावर किती घाण विषय टाकला यूट्यूबवर. लाज वाटायला पाहिजे. महाराष्ट्राचं नाव खराब करत आहे तुम्ही. काय ते ॲनिमल पिक्चर बघून आला होता मला असं वाटतं तू, त्याच्यामुळे ते फालतूगिरी करतोय. तुला कॅमेरा नाही दिसला, तुला बायको झोपलेली दिसते आणि बायको पागलसारखी का करते हे तुला नाही समजलं. आणि तू जेव्हा व्हिडिओ सोडायचा नाही म्हटला तेव्हा तुझ्या बायकोनी व्हिडिओ सोडला. म्हणजे काय तुम्ही मॅच्युअर आहे का? काय लहान पोरासारखं वागता तुम्ही. तुमचे व्हिडिओ कोण बघतं आणि त्याच्या खाली लोकांनी तुम्हाला जी कमेंट केली होती ती वाचली होती. मला वाटतं तुम्ही शेवटी वाचला आणि तुम्हाला लाज वाटली, त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केला की काय केला मला माहीत नाही. पण एवढा घाण व्हिडिओ मला एकदम म्हणजे एवढं घाण वाटलं की अक्षरशः तो पागलसारखा काही गाणं बडबडत होता. पागल कुठला विनायक पप्पी चुरे. त्याची बायको ती मेंटल. दोघांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला पाहिजे. आणि लोकांनी तुला ट्रोल केलं तर लोकांना शिव्या मारतो. थर्ड क्लास व्यक्ती. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही एक यूट्यूबर आहे. यूट्यूबर लोक असं नाही करत, काहीतरी कंटेंट दाखवा. शेंबडे लोक. विनायक पप्पी चुरे.
मला तर एकदम एवढं घाण वाटलं ना, म्हणजे विचार नाही करू शकत एवढी. म्हणजे व्हिडिओ बघितलं म्हटलं चायला हे लोकांचे व्हिडिओ, म्हणजे अगोदर पण मी बघितलं ते पलंगावर उलटे पुलटे पडलेलं सगळं बघितलं होतं मी, पण शी बाबा किती घाण वाटलं मला. म्हणजे जर फॅमिली मेंबर एकत्र बसून बघत असतील तर ते लाजून जातील. पोरांना पळवायला लागेल. तू त्या बेडवर जी हरकत केली ना, ते व्हिडिओ बघून मला एकदम म्हणजे कसं तरी वाटलं. आणि ते पण व्हिडिओ दुसरं कोणी केलं असतं ना, त्याच्या सासू सासऱ्यांनी बदडलं असतं, असं धुतलं असतं ना, त्याच्या सासूने त्या सुनेला बदडलं असतं की तुझी हिंमत कशी झाली की सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकायचा. तो तो तुझा नवरा जो आहे तो काकडी, तो काय तो तो कसा पडला तुझ्या अंगावर, कसा बसला होता तो अंगावर, त्याला लाज वाटते का? तू व्हिडिओ टाकला कसा तो चॅनलवर? शेम ऑन यू. ॲज अ मराठी यूट्यूबर तुमच्यावर शेम आहे की जे घाण घाण व्हिडिओ यूट्यूबवर टाकत आहेत. आणि जर तुम्हाला जर कोणी ट्रोल केलं त्यांना तुम्ही घाणघाण शिव्या देतात. तुमची लायकी नाही आहे यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकायची. एवढी घाण व्हिडिओ, शी. लाज पण नाही वाटत. म्हणजे तुम्ही लोकांनी लाजा पण विकलेल्या आहेत डॉलरसाठी. व्हिडिओला डॉलर आले तर तुमचे लाजा तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही लाजा सोडतात. तर जरा विचार करा कुठलाही व्हिडिओ घालताना. आणि बाकीचं तुमची मर्जी. लोक हेट देतील, सबस्क्रायबर पण म्हणजे वाईट वाटेल काही सबस्क्रायबरांना. अक्षरशः काही सबस्क्रायबर बोलले की मला तुमच्या अगोदरची व्हिडिओ आवडायचे आणि आज तुम्ही जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामुळे आमचं मन दुखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आज तुमचं चॅनल सोडत आहोत, असं लोकांची कमेंट आहे मी वाचल्या तिकडे. तर मला पण फील झालं किती म्हणजे ह्या लोकांनी हे केलं. नाही, व्हिडिओ बघतानाच फील होतं की किती थर्ड क्लास व्हिडिओ आहे. आता व्हिडिओ दिसत नाही म्हणजे माझ्या प्रकारे त्यांनी तो डिलीट केला किंवा हाईड केला असेल, पण अक्षरशः थर्ड क्लास तो व्हिडिओ होता. एकदम थर्ड क्लास. त्या विनोया पप्पी चुरेचा बाप रे. म्हणजे कधीतरी भांडणं दाखवतात, कधीतरी पप्पी. किती पप्प्या, हां किती पप्प्या एका. म्हणजे एवढं शो ऑफ का? एवढं दाखवायचं की मी माझ्या बायकोला किती प्रेम करतो. किती पप्प्या. त्या व्हिडिओमध्ये माझ्या प्रकारे एक 50-60 पप्प्या ह्याने दिल्या असतील त्याच्या बायकोला. एवढं प्रेम होतं झालं असेल ना तर ते कॅमेरा बंद करून द्या तुमचं, ते काय आहे ते करा. पण लोकांना इंटरेस्ट नाही आहे तुम्ही किती पप्प्या दिल्या आहेत म्हणून. आणि तुमचं ते काय प्रँक का आहे. हां, पाणी पाडलं म्हणे बायको दुसरी असती ना, एक कानाखाली मारली असती नवऱ्याला, अंगावर थंड थंड पाणी पाडलं असतं तर, माहिती आहे का? आणि तुमचं सगळं प्रँक होतं, प्रँक. बाकीचं काय नाही माहिती. म्हणून माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि असे फालतू व्हिडिओ आले ना त्यांना ताबडतोब रिपोर्ट मारा. कारण ह्या लोकांचं जे थंबनेल असतं वेगळं असतं आणि एक मध्ये दाखवलेलं असतं ना ते एकदम विचित्रच असतं. मला तर बापरे कसं तरी वाटलं. तो तिच्या अंगावर तो बसला होता ना, तो मला काटा आला अंगावर. किती म्हणजे लोकांनी जर कोणी मुलंबाळ असे व्हिडिओ बघत असतील आणि त्यांनी अशी हरकत केली उद्या जाऊन त्यांच्या आईवडिलांवर, काय बापरे शिशी. अशा लोकांचे व्हिडिओ पाहूच नका मित्रांनो. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. बाय. आणि प्रँकच्या वगैरे प्रँकच ठेवा, अशी फालतूचे व्हिडिओ नका टाकू, समजलं ना? बाय.